नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद छेद या कलमाचा आज आपण विचार करणार आहोत, चर्चा करणार आहोत. हे कलम या कलमातील तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत. तर भारतीय संविधान अनुच्छेद 6 काय सांगतं आपल्याला, की पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. काय तरतूद केलेली आहे ह्या कलमामध्ये? जे फाळणीच्या वेळेस पाकिस्तानातून भारतात जे नागरिक आलेले आहेत, स्थलांतरित जे नागरिक आहेत, त्या व्यक्तींचे नागरिकत्व संबंधात हे तरतूद हे कलम करतं. संकल्पना काय आहे कलमाची? तर अनुच्छेद 6 हा फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व ठरवणारा संक्रमणीय कलम आहे, ट्रान्झिशनल कलम आहे. थोडक्यात काय? तर पाकिस्तानातून भारतात आलेल्या काही व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची घटनात्मक तरतूद आहे. काय? तर पाकिस्तानातून फाळणीच्या वेळेस जे पाकिस्तानातून व्यक्ती लोक जे भारतात आलेत, त्या व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याची घटनात्मक तरतूद हे कलम करते. व्याख्या काय घेता येईल? नॉट विथस्टँडिंग एनिथिंग इन आर्टिकल 5, a person who has migrated to the territory of India from the territory now included in Pakistan shall be deemed to be a citizen of India at the commencement of this constitution if. यानंतर दोन वेगवेगळ्या कालावधीसाठी अटी दिल्या आहेत. स्पष्टीकरण काय करता येईल या कलमाचं, की अनुच्छेद 6 अंतर्गत पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेल्या ज्या व्यक्ती आहेत, त्या दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. ओके. 19 जुलै 1948 पूर्व आलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या संबंधात आहेत. अटी काय आहेत? तर भारतात वास्तव्य, स्थलांतरानंतर सतत भारतात राहणे. ओके. अशा व्यक्तींना स्वतःहून ऑटोमॅटिकली नागरिकत्व प्राप्त होईल. दुसरं काय आहे? 19 जुलै 1948 नंतर आलेले व्यक्ती किंवा नागरिक. 48 पूर्वीचे नागरिक, 19 जुलै 1948 पूर्वीचे नागरिक आणि 19 जुलै 1948 नंतरचे आलेले व्यक्ती. अटी काय आहेत? भारत सरकारकडे नागरिकत्व नोंदणीसाठी अर्ज देणे, अर्जापूर्वी किमान 6 महिने भारतात वास्तव्य असावं, योग्य तपासणी व मंजुरी, नोंदणी झाल्यावरच नागरिकत्व मिळणार. अशा दोन भागांमध्ये पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व ची तरतूद केलेली आहे. स्वरूप काय आहे ह्या कलमाचं? कलम प्रकार काय? संक्रमणीय आहे, ट्रान्झिशनल आहे. लागू कालावधी कधी आहे? संविधान ज्यावेळी लागू झाला त्या प्रारंभी काळात हे कलम लागू करण्यात आलं. स्वरूप कसं आहे? सशर्त नागरिकत्व. आजची भूमिका ऐतिहासिक आहे. व्याप्ती कशी आहे या कलमाची? अनुच्छेद 6 लागू होतो फक्त पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींना. फक्त 1950च्या संदर्भातच हे कलम लागू होतं. आजच्या स्थलांतर प्रकरणावर थेट लागू नाही. पार्श्वभूमी काय? 1947ची फाळणी, मोठ्या प्रमाणात निर्वासित, धार्मिक व सामाजिक तणाव, नागरिकत्व निश्चित करण्याची गरज. इतिहास काय? की लाखो हिंदू, शीख, जैन भारतात आले. मुस्लिम लोक पाकिस्तानात गेले. नागरिकत्वावर गोंधळ झाला होता. अनुच्छेद 5 ते 11 मध्ये ह्या तरतुदी नागरिकत्व संबंधाच्या तरतुदी करण्यात आल्या. संबंधित सांविधानिक कलमे कोणते आहेत? अनुच्छेद 5 प्रारंभिक नागरिकत्व, अनुच्छेद 6 पाकिस्तानातून आलेले व्यक्ती नागरिक, अनुच्छेद 7 पाकिस्तान गेलेले नागरिक, अनुच्छेद 8 परदेशस्थ भारतीय, अनुच्छेद 9 परकीय नागरिकत्व, अनुच्छेद 10 नागरिकत्व सुरू होणे, अनुच्छेद 11 संसद अधिकार. तर हे काही या कलमासंबंधित असलेल्या संविधानिक कलमे आहेत. संबंधित कायदे कोणते आहेत? तर सिटिझनशिप ॲक्ट 1955, सिटिझनशिप रूल, पासपोर्ट ॲक्ट 1967. सध्याची नागरिकत्व व्यवस्था पूर्णपणे सिटिझनशिप ॲक्ट 1955 अन्वये चालते. उल्लंघन आणि शिक्षा काय? अनुच्छेद 6 हे स्वतःहून दंडात्मक नाही, मात्र खोटी माहिती दिल्यास सिटिझनशिप ॲक्ट अंतर्गत शिक्षा, बेकायदेशीर स्थलांतर झाल्यास फॉरेनर ॲक्ट अंतर्गत शिक्षा, फसवणूक केल्यास IPC आणि BNS अंतर्गत शिक्षा होऊ शकते. फायदे काय त्या कलमाचे? निर्वासितांना संरक्षण, फाळणीनंतर स्थैर्य, नागरिकत्वाबाबत स्पष्टता, मानवी दृष्टिकोन दिसून येतो. हे काही या कलमाचे फायदे आहेत. मर्यादा काय आणि सुधारणा काय? मर्यादा काय आहेत? तर फक्त पाकिस्तानापुरते मर्यादित आहेत. कालबाह्य स्वरूपाचं आहे हे कलम. सुधारणा काय? अनुच्छेद 11 अंतर्गत संसद अधिकार, सिटिझनशिप ॲक्टद्वारे आधुनिक व्यवस्था. न्यायालयीन प्रकरणे कोणत्या आहेत ह्या कलमासंबंधात?
तर स्टेट ऑफ बिहार वर्सेस कुमार अमर सिंग 1955 मधला खटला आहे. ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की मायग्रेशन म्हणजे नेमकं काय? तर निर्णय देण्यात आला की मायग्रेशन म्हणजे कायमस्वरूपी स्थलांतराचा हेतू आवश्यक असणे, त्याला मायग्रेशन असं म्हणता येईल. पुढचा खटला आहे कुलाथिल मॅम्मू वर्सेस स्टेट ऑफ केरला 1966 मधला हा खटला आहे. ह्या खटल्याचा प्रश्न असा होता की नागरिकत्व ठरवताना हेतू महत्त्वाचा आहे का? तर प्रश्न निर्णय देण्यात आला होय. नागरिकत्व ठरवताना हेतू महत्त्वाचा आहे. वास्तव्यासोबत हेतूही आवश्यक आहे. पुढचा खटला इजाहार अहमद खान वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1962 मधला हा खटला आहे. निर्णय देण्यात आला अनुच्छेद 5 ते 11 संक्रमणीय आहेत. ते परमनंट नाही आहेत. ट्रान्झिशनल आहेत ते. इतर महत्त्वाची माहिती अनुच्छेद 6 बरोबर ह्युमॅनिटेरियन प्रोव्हिजन्स आहे. नागरिकत्व म्हणजे हक्क नाही तर दर्जा आहे. 19 जुलै 1948 हा निर्णायक तारीख आहे. समीक्षा काय क्रिटिकल अनालिसिस काय करता येईल कलमाचा. तर सकारात्मक बाजू काय मांडता येतील? मानवी दृष्टिकोन दिसून येतो, ऐतिहासिक गरज पूर्ण होते. नकारात्मक काय? धर्मनिरपेक्षतेवर प्रश्न उद्भवतो, भौगोलिक मर्यादा दिसून येतात. संतुलित मत काय ठेवता येईल ह्या कलमाबद्दल? अनुच्छेद 6 हा त्या काळातील वास्तवाचे घटनात्मक उत्तर होते. काय होतं? तर अनुच्छेद 6 हा त्या काळातील वास्तवाचे घटनात्मक उत्तर होते. आता महत्त्वाची वाक्य आलेली आहेत या कलमासंबंधात. आर्टिकल 6 डील विथ मायग्रंट्स फ्रॉम पाकिस्तान. इट इज अ ट्रान्झिशनल प्रोव्हिजन. 19 जुलै 1948 इज द कट ऑफ डेट. या डेटलाच ते लागू होतं. निष्कर्ष काय, कन्क्लुजन काय या कलमाचं? अनुच्छेद 6 हा भारताच्या फाळणीच्या जखमेवरचा घटनात्मक उपाय आहे. काय आहे? तर अनुच्छेद 6 हा भारताच्या फाळणीच्या जखमेवरचा घटनात्मक उपाय आहे. आज तो ऐतिहासिक ठरला असला तरी भारतीय नागरिकत्व व्यवस्थेचा पाया समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. काय? तर आज हे कलम अनुच्छेद 6 काय भारताच्या फाळणीच्या जखमेवरचा घटनात्मक उपाय आहे. आज तो जरी बाह्य ऐतिहासिक ठरला असला तरी भारतीय नागरिकत्व व्यवस्थेचा पाया समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं हे कलम आहे. तर मित्रांनो, आज आपण अनुच्छेद 6 भारतीय संविधानातील आर्टिकल 6 यातील आलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण चांगल्या प्रकारे समजून घेतले आहेत. हे कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हे कलम तुम्हाला चांगलं समजून येईल. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, तसेच त्यांना आपलं भारतीय संविधान समजून घेण्यास मदत होईल. आपण भारतीय संविधानातील प्रत्येक कलमावरती स्वतंत्र व्हिडिओ बनवतो आहोत, जेणेकरून प्रत्येक कलमाचं आपल्याला चांगलं ज्ञान होईल, माहिती मिळेल आणि आपल्या भारतीय संविधान चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.